मित्रांनो, आज आपण स्काल्प सोरायसिस ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. आता स्काल्प म्हणजे काय? की डोक्यावरचा केसांचा जो भाग आहे, ती जी कातडी आहे केसांच्या खालची, ती थोडी जाड असते. त्याला स्काल्प म्हणतात. थोडक्यात स्काल्प सोरायसिस म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जो सोरायसिस होतो किंवा डोक्यावरच्या कातडीला जो सोरायसिस होतो, त्याला आपण स्काल्प सोरायसिस असं म्हणतो. आपल्या बाकीच्या अंगावरती सोरायसिस जो होतो, तो आपण बघतोय. तर त्याच्यामध्ये जे प्रकार असतात, प्लाक सोरायसिस ज्याला आपण म्हणतो, तसाच हा सोरायसिस आहे. फक्त फरक एवढाच आहे, की तो डोक्याच्या केसांच्या कातडीवरती होतो. तो कधी-कधी कपाळावरती येतो, कधी कानाच्या भोवती येतो. आता आपण जे इथे चित्र पाहतोय, तर त्याच्यामध्ये हा जो प्लाक आहे, हा इथे. आता हा आतमध्ये केसांच्या मध्ये पण असू शकतो. तो आपल्याला दिसत नाही किंवा ह्या फक्त चित्रावरनं सांगता येत नाहीये. तर इथे एक प्लाक आहे आणि इथे एक प्लाक आहे, हा जो आतमध्ये कुठेतरी पसरलेला आहे. आता हे दुसरं उदाहरण आहे, की अ, हा जो प्लाक आहे, हा पूर्ण कपाळावरती आलेला आहे आणि मग आतमध्ये किती आहे, तर असं नाही सांगता येत. पण आपण इथं बघितलं, की इथे आहे, इथे आहे, इथे आहे. म्हणजे हा बहुतेक केसांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात तो सोरायसिस झालेला आहे. आता जर आपण इथे बघितलं, तर हा इथे कपाळावरती हा प्लाक आलेला आहे आणि त्या माणसाला आपण बघू शकतो, की इथे त्याच्या हातावरती सुद्धा हा प्लाक पसरलेला आहे. तर जसा हा हातावरचा प्लाक आहे, तसाच प्रकारचा हा स्काल्पवरती किंवा डोक्यामधला सोरायसिस आहे. त्यात काडी मात्र फरक नसतो. फरक पडतो तो वेगळ्या गोष्टींमुळे. ॲक्चुअल सोरायसिस जो असतो, तो दोन्हीकडे सारखाच आहे. एवढं आधी मेन लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सोरायसिसमध्ये मेन प्रॉब्लेम काय असतात स्काल्पच्या? तर बऱ्याच वेळा असं होतं, की ह्याचं डायग्नोसिस लवकर होत नाही, की आपल्याला लवकर कळत नाही, की हा सोरायसिस आहे. त्याची 2-3 कारणं आहेत. एक तर आपल्याला हा डॅन्ड्रफ वाटतो. आता इथं जर आपण बघू शकतो, की हा डॅन्ड्रफ आहे ॲक्चुअली हा सोरायसिस नाहीये. तर डॅन्ड्रफमध्ये असे कण असतात, की इथं आपण असे बऱ्याच प्रकारचे कण बघू शकतो, जे डोक्यावरती किंवा डोक्याच्या केसांमध्ये आहेत. आणि मग बऱ्याच जणांना असं वाटतं, की सोरायसिसच्या ऐवजी हा डॅन्ड्रफ आहे किंवा मग आपल्या डोक्यात जर ओवा झाल्या आणि त्यांच्या लिखा म्हणजे ओवांची ती अंडी असतात आणि ओवा काय करतात, की आपल्या केसांना धरून वर येतात आणि तिथे अंडी घालतात. तर त्याला आपण लिखा म्हणतो आणि जर अशा प्रकारची अंडी ओवांनी बरीच घातली, तर तो मग असा कोंडा दिसायला लागतो डोक्यामध्ये आणि सोरायसिसमध्ये सुद्धा कोंडा दिसतो. आता इथं जर आपण बघितलं, तर हा सोरायसिस आहे. त्याची जी मार्जिन आहे, प्लाक सोरायसिस आहे हा. तर हा इथं कुठेतरी बराच पसरला आहे. आता बाकीचं तर दिसत नाहीये. परंतु जर आपण इथं बघितलं, की त्याच्यामध्ये इथे सुद्धा अ, असं कोंड्यासारखं आहे. तर आपण जेव्हा प्लाक सोरायसिसबद्दल माहिती घेतली, तेव्हा आपण त्याचे 3 प्रकार म्हणजे 3 त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा 3 गोष्टी त्याच्यामध्ये असतात हे बघितलं. पहिला भाग असतो तो स्केलिंग म्हणजे हा कोंडा जो असतो तो कोंड्यासारखं दिसणारं असतं. जे ॲक्चुअली त्या सोरायसिसच्या बाहेर पडणाऱ्या डेड सेल म्हणजे स्किनच्या वरच्या लेयरमध्ये ज्या पेशी किंवा सेल्स आहेत, त्या खूप फास्ट रिप्लेस होतात आणि मग त्या पडतात. त्याचा कोंडा बनतो आणि तो कोंडा आपल्याला दिसतो. पण जेव्हा डॅन्ड्रफ किंवा ओवा असा जो प्रॉब्लेम असतो, त्याच्यामध्ये मुख्यतः केस अफेक्टेड असतात. सोरायसिसमध्ये स्किन किंवा कातडी जी बेसला आहे, ती अफेक्टेड असते. त्याचा परिणाम असतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम काय येतो, की आपल्याला तो कोंडा वाटू शकतो, आपल्याला तो ओवा किंवा लिखांचा त्रास आहे असं वाटू शकतं. पण ह्या सगळ्यात जर आपण नीट बघितलं ह्याच्यामध्ये, तर सोरायसिस जो आहे तो कातडीचा आजार आहे. तो केसांचा आजार नाही. आणि ह्याच्यामध्ये लालपणा आहे, जाडपणा आहे आणि स्केलिंग किंवा कोंडा आहे.
त्याच्यामुळे कोंड्याबरोबर ती जर लालपणा असेल, आता इथे लालपणा दिसत नाहीये कारण तो पूर्ण पांढऱ्या स्केलिंगनी, पांढऱ्या कोंड्यांनी पसरला गेलेला. त्याच्यावरती आवरण तयार झालेलं आहे. परंतु इथं जर आपण बघितलं तर लालपणा आपल्याला खूप प्रॉमिनंट दिसतो. मग सोरायसिस नक्की आहे का नाही हे जर ओळखायचं असेल, तर तो कोंडा तुम्ही खाजवून काढला, तर त्याच्या खाली तो लालपणा तुम्हाला नक्की दिसेल, जर तो सोरायसिस असेल. आता दुसरा प्रॉब्लेम काय येतो सोरायसिसमध्ये, की हेअर लॉस. म्हणजे एकदा हा सोरायसिस त्या कातडीवरती तयार झाला, की मग काय होतं हे केस लूज व्हायला लागतात इथले सगळे आणि मग ते गळायला लागतात. आणि मग गळण्यासाठी त्याला काही फार ओढायला लागतं असं नाही किंवा भांग पाडतानाच गळतात असं नाही. तुम्ही साधं अंघोळ करताना सुद्धा ते केस निघून जातील. कारण प्रॉब्लेम असा झाला आहे, की खालची स्किन आहे, जिथे तो सोरायसिस झालेला आहे, ती फ्रजाईल झाली आहे. म्हणजे ती अशी कुमकुवत झाली आहे आणि ती पटकन निघेल अशा प्रकारची झालेली आहे. त्याच्यामुळे मग त्या स्किनमध्ये जे हेअर्स आहेत, त्या स्किनच्या सोरायसिसच्या पॅचमध्ये जे हेअर्स आहेत, ते निघून जातात. आणि मग होतं काय, की एकतर आपल्याला सोरायसिस झालेला असतो, ज्याच्यामुळे प्रचंड खाजतं, त्रास होतो, दुखतं बऱ्याच वेळा आणि त्याच्यात हा केस निघून गेल्याचे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे मग त्यात कॉस्मेटिक म्हणजे ते चांगलं दिसत नाही, हा एक त्याचा नवीन प्रॉब्लेम तयार होतो. मग तुम्ही काय टोपी घालून हिंडू शकता किंवा काय विग वापरू शकता, पण हे कुठवर करणार ना, असं होऊन जातं. तर हे केस गळून जातात आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला डिप्रेशन येतं, अँक्झायटी होते आणि सोशल लाईफ म्हणजे आपण कुठं मित्रांना भेटायला जात नाही, कुठं लग्न समारंभात जात नाही. कारण मग आपण नीट दिसत नाही, आपण चांगले दिसत नाहीत, आपले केस निघून गेलेत, आपल्या डोक्यावरती असं काही-काही विचित्र लाल दिसतंय, जखमा दिसतायत, कंटिन्युअस खाजतंय. मग आपण कुठं जात नाही, येत नाही. मग एकलकोंडे होत जातो आणि मग असं करत-करत होतं काय, की मग आपली डिप्रेशन, आपली अँक्झायटी ह्या सोरायसिसमुळे अजून वाढायला लागते. नंतर एक मोठा इश्यू ह्याच्यामध्ये येतो, की इचिंग किंवा खाजणं, की सोरायसिस कुठेही होऊ दे अंगावरती, तो खाजतोच. बऱ्याच वेळा खाजतोच तो. म्हणजे खाजणं हा एक सोरायसिसचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग त्याला थोडं तेल लावलं, थोडं मॉइश्चरायझर लावलं वगैरे, तर मग जरा आटोक्यात राहते परिस्थिती. जरा बरं वाटतं काही वेळाकरता. मग पुन्हा थोड्या वेळाने ते खाजणं सुरूच राहतं. आणि अजून एक मोठी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये सांगायची आहे, की बऱ्याच वेळा सोरायसिसची सुरुवात ही डोक्यापासून होते. म्हणजे सुरुवातीला कसं असतं, की डोक्यामध्ये कुठेतरी आपल्याला एक छोटी जखम जाणवते किंवा थोडा कोंडा जाणवतो आणि मग आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. वाटतं की कोंडा असेल, थोडं कुठेतरी खरचटलं असेल, लागलं असेल, असं म्हणून मग आपण ते चालू ठेवतो. मग नंतर 2-3 महिन्यांनी आपल्याला कळायला लागतं, की हे तसं नाहीये, काहीतरी वेगळं आहे, हे सीरियस आहे, हे बरं होत नाहीये. आणि मग आपल्याला नंतर कधीतरी शोध लागतो, की हा कोंडा नाहीये, ह्या उवा नाहीयेत, ही जखम नाहीये, हे खरचटणं नाहीये. तर हा सोरायसिस झालेला आहे आपल्याला. आणि मग तोपर्यंत सोरायसिस असा वरनं ओघळायला लागतो. म्हणजे कधी तो कपाळावरती येईल, तो कधी कानाच्या मागनं येईल, कधी तो मानेवरती येईल आणि नंतर मग तो छातीवरती किंवा हातावरती, पाय, पाठ अशा ठिकाणी वाढायला लागतो. तर सोरायसिस हा ज्या लोकांना आहे त्यातल्या साधारणतः 50 ते 60% लोकांना डोक्याचा किंवा स्काल्पचा सोरायसिस जवळ-जवळ असतोच असतो. त्याच्यामुळे हा तसा सीरियस भाग आहे, हा मोठा इश्यू आहे आणि त्याची ट्रीटमेंट काय करायची हा जर आपण त्याचा विचार केला, तर ट्रीटमेंटमध्ये जर आपण मार्केटमध्ये बघितलं, तर काय म्हणता येईल त्याला, की त्याला धारबंदच नाही. एवढ्या प्रकारची प्रॉडक्ट्स बाजारामध्ये आहेत. आता मी तुम्हाला एक छोटं उदाहरण दाखवतो, की हे एक साधं Google सर्चचं पेज आहे, ज्याच्यावरती सोरायसिसला लागणारी शॅम्पू आहे त्याच्यामध्ये आणि जर तुम्ही स्क्रोल करत गेला तर हजारो प्रकारची तुम्हाला शॅम्पू दिसतील, की जी असा दावा करतात, की आम्ही सोरायसिस तुमचा बरा करू. म्हणजे त्याला अंतच नाहीये. आणि मग ही शॅम्पू तशी काही स्वस्तही नसतात. आणि सगळ्यात मोठा इश्यू काय आहे मित्रांनो याच्यामध्ये, की ह्याचा फायदा होत नाही.
कदाचित थोडं बरं वाटेल, कदाचित थोडं मऊ पडेल, जे बऱ्याच वेळा मॉइश्चरायझरनी पण मऊ पडतं. परंतु सोरायसिस ॲक्चुअली जर बरा व्हायला पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी शॅम्पू हा उपाय नाही. त्याच्यासाठी कारण कशी गंमत आहे, की मुळात हा केसांचा आजारच नाहीये. हा आहे कातडीचा आजार आणि जर कातडीचा आजार असेल, तर त्याची ट्रीटमेंट ही सोरायसिसची ट्रीटमेंट करायची आहे आपल्याला. डॅन्ड्रफची करायची नाहीये किंवा केसांची करायची नाहीये. त्याच्यामुळे एवढं लक्षात घ्यायला पाहिजे, की जर आपल्याला डोक्याचा सोरायसिस झाला असेल, तर त्याचा मॅनेजमेंट, त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचं बाकी जे काही आहे ते बाकीच्या आपल्या हातावरती, पायावरती, पाठीवरती जर सोरायसिस असेल त्याच्यासाठी आपण जे करू, तशीच ट्रीटमेंट आपल्याला डोक्याच्या किंवा स्काल्पच्या सोरायसिससाठी करायची आहे. आणि मग ही ट्रीटमेंट काय आहे, ही आपण त्या सेक्शनमध्ये बघूयात.